Hello student, myself Abhay Botwe. So today I will teach you a pediatric topic. So in child health nursing, so today I will teach you one topic for growth and development. Yesterday I will talk about this growth and development in Blackboard. Okay, so today I will teach you in about growth and development. Okay. So firstly, I will see the growth and development. What is the growth and development in child, infant, neonate, newborn? Okay, at the till of adulthood age or adolescent age, or till the old age. Okay. So in that you see the picture. तुम्ही हे पिक्चर आहे बघा. एक मुलगा त्याने होल्ड केलेला तो काय करतोय, खेळतोय. ओके, प्ले करतोय तो एक हातामध्ये फुटबॉल आहे. ओके सर, तर आता यामध्ये आपण काय बघणार आहेत की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ॲज पर पर्टिक्युलर एज नुसार. ओके, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो वॉक वगैरे करणे. आता हे एक इमेज आहे, फिमेल हे लाईक दॅट. हा एक टॉपिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, त्याचे आपण आता ऑब्जेक्टिव्ह बघू. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय आहेत, जसं की term of development, what is the growth and development term define. Okay, importance of growth and development आपण यामध्ये बघणार आहेत. ओके, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इन द स्टेजेस ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हे आपण एक एक करून आता बघणार. हे आपले ऑब्जेक्टिव्ह आजच्या क्लासचे. ओके, त्यानंतर आहे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याचा डिफरन्स काय. ग्रोथ म्हणजे एक आपली फिजिकल मॅच्युरेशन आपल्यामध्ये होते, जसं की आपली फिजिकल ग्रोथ होणे, इंटरनल ऑर्गन आपले. त्यानंतर एक्सटर्नल ऑर्गन. ओके, एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे का स्किन, हेअर्स, आपले जेवढे पण सेन्सरी ऑर्गन्स, ऑल इन्क्लुडिंग ऑल फिजिकल. ओके, त्यामध्ये ग्रोथ होते किंवा वाढ होते. जसं की आपण बघू शकतो इन्क्रीज इन साइज ऑफ बॉडी अँड व्हेरियस ऑर्गन्स. ओके, इट ऑफर्स बाय मल्टिप्लिकेशन ऑफ सेल अँड इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर सबस्टन्सेस. ओके, जसं की आपल्या सेलमध्ये पण डेव्हलपमेंट होते. सेलमध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर ऑर्गनमध्ये डेव्हलपमेंट होणार, टिश्यूमध्ये डेव्हलपमेंट होणार, टिश्यूमध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होणार. ओके, हे झाले ग्रोथ. ओके, आता डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं की फंक्शनली आपण आपली ग्रोथ कशी होणार किंवा डेव्हलप कशी होणार आपली बॉडी. ओके, त्यामध्ये आहे फिजिओलॉजिकल मॅच्युरेशन, जसं की फिजिओलॉजिकल मॅच्युरेशन होणार फंक्शनली. ओके, प्रोग्रेस इंक्रीज इन स्किल कॅपॅसिटी ऑफ टू फंक्शन, ऑल्सो इन्क्लुडिंग इन सायकोलॉजिकल, इमोशनल अँड बिहेवियर चेंजेस. जसं की आपण बघू शकतो की कोणत्या एजनुसार कोणत्या बिहेवियर डेव्हलप होणार आपल्यामध्ये फंक्शनली. ओके, जसं की न्यूबॉर्न आहे, 6 महिन्याचा एक न्यूबॉर्न आहे, तो काय करणार, क्राय करणार म्हणजे रडणार. ओके, हे त्याच्यामध्ये एक त्याचं बिहेवियर झालं. ओके, हे झालं आपलं डेव्हलपमेंट. त्याच ठिकाणी जर का 12 इयर्स म्हणजे 12 वर्षाचा आपण मुलगा बघितला. ओके, तर 12 वर्षाच्या मुलामध्ये काय होणार, मला इथे राईट करून सांगतो मी. 12 इयर्स समजा आपण एक चाइल्ड बघतोय आपण 12 इयर्स. सॉरी फॉर दॅट. ओके, आता या ठिकाणी आपण 12 इयर्सचे हे बघतोय, चाइल्ड बघतोय. तर 12 इयर्सचे चाइल्ड काय करणार, बास्केटबॉल, रनिंग, स्विमिंग. ओके, या टाईपचे ऍक्टिव्हिटी तो करणार. जसं की आपण बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हे झाले आपले डेव्हलपमेंट. ओके, डेव्हलपमेंट फेज. तर त्यामध्ये आपण बघणार आहे की इम्पॉर्टन्स काय. इम्पॉर्टन्स म्हणजे लक्षात ठेवा, सगळ्यात सिंपल आहे. इम्पॉर्टन्स म्हणजे काय की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपल्यामध्ये का पाहिजे. ओके, तर ते आपण बघू आता. जसं की एक्सपेक्टेशन, आपण बोलतो की रनिंग केल्याने किंवा उडी मारल्याने आपली ग्रोथ ही वाढते, पण तसं हे नाहीये. जर का आपण बघायला गेलो तर आपलं जे पण हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन, जे की एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये वाढणार, म्हणजे एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये वाढणार आपल्या बॉडीमध्ये किंवा एक नॉर्मल अमाऊंट पर्यंत वाढणार, तर त्यावर डिपेंड करते आपली ग्रोथ. ओके, जर का एक व्यक्ती आहे, त्याची ग्रोथ खूप कमी आहे, लाईक 2 to 3 फूट. ओके, तर त्याला आपण बोलणार डॉर्फिझम. डॉर्फिझम म्हणजे काय होणार की कमी होणार ग्रोथ हार्मोन. जो ग्रोथ हार्मोन आहे आपल्या बॉडीतला तो कमी होणार. ओके, आणि जर ग्रोथ हार्मोन वाढला तर काय होणार,
ॲक्रोमेगाली. ॲक्रोमेगाली म्हणजे एक्सेस अमाऊंट मध्ये त्याची हाईट पण वाढणार आणि हार्मोन पण वाढणार. ओके, तर आता आपल्या सिलेबस मध्ये असा आहे की ग्रोथ चार्ट. तर हा एक ग्रोथ चार्ट आहे आपला. आपण बघू आता ग्रोथ चार्ट म्हणजे काय. आता ग्रोथ चार्ट बद्दल आपण बघितलं. ओके, ग्रोथ चार्ट म्हणजे काय आपण बघू आता. जसे की जसं की यामध्ये दिलेलं आहे नॉर्मल फेज ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ही झाली नॉर्मल फेज. ओके, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. ओके, जी ग्रीन लाईन मी आयडेंटिफाय केलेली ही ग्रीन लाईन. ओके, ती का झाली आपली, ही ग्रीन लाईन का झाली आपली नॉर्मल फेज. ओके, नॉर्मल ग्रेड. ग्रेड 1 म्हणजे डिफॉर्मिटी. सपोज कोणाला डिफॉर्मिटी आहे झाली कोणत्या अॅनाटॉमिकल फिजिओलॉजिकल. ओके, सो त्यामध्ये येणार ग्रेड 1. ग्रेड 2 सेम ॲज लाईक जसं सिव्हिअर आपण बोलणार माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. ग्रेड 1 का झाली माइल्ड, नॉर्मल रेंज मध्ये. ओके, आहे पण नॉर्मल रेंज मध्येच आहे, जस्ट थोडी वाढली. ओके, ग्रेड 2 म्हणजे काय होणार मॉडरेट लेवलला, म्हणजे आहे मीडियम लेवलला. ओके, आणि ग्रेड 4 काय होणार व्हेरी सिव्हिअर म्हणजे सिव्हिअर लेवलला. ओके, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 सिव्हिअर लेवल. ओके, आता त्यामध्ये आपण बघणार की हाईट ॲज पर एज नुसार. आता वेट अँड एज यावरती सगळ्यात डिपेंड करते की आपली ग्रोथ कशी आहे. ओके, सो आता या ठिकाणी दिलेलं आहे की 4.5 वेट लास्ट पासून एंडिंग पॉईंट पासून दिलेलं आहे बर्थ वेट. ओके, 1.7, 2.0, 2.5. ओके, सो 2.5 इज अ नॉर्मल वेट आहे. ओके, बेबीचं. त्यानंतर तो 3 kg केव्हा होणार, 4 kg केव्हा होणार, 4.5 kg झाल्यानंतर त्याची हाईट किती वाढणार. ओके, सो हा एक प्लॉट आहे नॉर्मल वेट ना. जर का बेबीचे वेट हा प्री मॅच्युअर बेबी असला. ओके, प्री मॅच्युअर बेबी असल्यामुळे काय होणार की त्याच्या ठिकाणी त्याचं बॉडी वेट पण कमी असणार. बॉडी वेट कमी असल्यामुळे ग्रोथ होणे त्याची कमी होणार. ओके, ग्रोथ त्याची कमी होणार या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि काही फिजिओलॉजिकल फॅक्टर्स असतात जसं की डायरिया, फिवर, रेस्पिरेटरी इन्फेक्शन. हे काय करणार आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर अफेक्ट करणार. ओके, त्यानंतर आहे की इम्पॉर्टंट आपण बघतोय आता डिटेक्ट डेव्हिएशन. डिटेक्ट डेव्हिएशन म्हणजे काय, जसं की काही लहान मुलं चॉकलेट्स वगैरे खातात, स्वीट आयटम जास्त खातात. तर त्यामुळे काय होणार, जे पण इन्फेक्शन आहे ते त्यांच्या टीटवर होणार. ज्या वेळेला टीट इरेप्ट होतात, टीट येण्याची जो टाइम पिरियड असतो त्यामध्ये ते कन्झ्युम करतात चॉकलेट्स वगैरे. ओके, त्यामुळे काय होणार, जे पण हे असतात किटाणू, ते किटाणू काय करणार त्यांच्यावर अफेक्ट करणार आणि त्यांची डिफॉर्मिटी करणार. ओके, सर्टन नीड्स, जसं की आपण बोलतो एक हेल्प लागते आपल्या बॉडीला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची, सेम तसंच आहे. ओके, त्यानंतर प्रोव्हाइड नर्सिंग केअर, डेव्हलप रॅपोर्ट. ओके, हे एक इम्पॉर्टंट आहे आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची. ओके, त्यानंतर आहे की गाईडलाईन टू पॅरेंट्स अँड केअर गिव्हर. ओके, आता या ठिकाणी आपण गाईडलाईन बघणार आहे. पॅरेंट्स अँड केअर गिव्हर जस्ट मस्ट प्रिपेअर फॉर द अपकमिंग चेंजेस इन द पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. एक्झाम्पल, teen will being to detach to a greater degree from exiting family bonds and focus more than the peers and outside world. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पॅरेंट्स आणि केअर गिव्हर हे सगळ्यात जास्त जवळचे आहेत चाइल्ड रिलेशन. ओके, तर ज्या वेळेला पॅरेंट्स टीच करणार त्यांच्या चाइल्डला, ओके, हाऊ टू ब्रश कसा करायचा किंवा टॉयलेट ट्रेनिंग, टॉयलेटला कसं जायचं. ओके, हे एक गाईडलाईन आहे. ओके, पॅरेंट्स केअर गिव्हरची. ओके, त्यानंतर आपण बघू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इट इज अ कंटिन्युअस ग्रोथ, ही कंटिन्यू राहते, ऑर्डरली असते. ओके, कधीही ग्रोथ ही थांबत नाही कोणाची. ओके, ऍट द लेवल ऑफ एज नुसार थांबते. ओके, म्हणजे स्टार्टिंगची एज असते 18 इयर पर्यंत, ती कंटिन्युअसली प्रोसेस असते. ओके, त्यानंतर आहे प्रोसीड बाय स्टेज अँड इट्स सिक्वेन्स अँड प्रिडिक्टेबल. देयर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन इन्क्रीज इन साईज अँड मॅच्युरेशन. ओके, तर आता या ठिकाणी कोऑर्डिनेशन नाही होणार, म्हणजे सेम साईज नाही वाढणार. दोन्ही हँडची साईज पण सेम वाढणार,
दोन्ही इयरची साईज पण सेम वाढणार, कान, नाक, घसा 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 वगैरे ऑल साईजने इन्क्रीज होणार. ओके, या ठिकाणी असं नाही की एक जास्त होणार किंवा एक कमी होणार. ओके, इनिशियल मास ऍक्टिव्हिटीज अँड मुवमेंट आर रिप्लाय बाय स्पेसिफिक. ओके, त्यानंतर जी पण मास ऍक्टिव्हिटी आहे आपली ती रिप्लेस होणार एका स्पेसिफिक, ओके, एका स्पेसिफिक मास मध्ये. ओके, त्यानंतर बघणार आपण दी प्रोसेस इज सिपॅलोसिडल अँड प्रॉक्सिजिस्टल डायरेक्शन. ओके, रेट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर इंटररिलेटेड अँड रॅपिड इन इन्फन्सी अँड प्युबर्टी बट स्लो इन प्रीस्कूलर अँड स्कूलर. ओके, ज्यावेळेला आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बघतोय आपण, त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक असं आहे की रॅपिड होणार ग्रोथ इन्फंट मध्ये. ओके, ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी पर्यंत, ज्यावेळेला 13 एज 14 एज 15 एज पर्यंत ही ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअसली ग्रो होणार इन्क्रीज अमाऊंट मध्ये. ओके, बट स्लो इन प्रीस्कूलर अँड स्कूलर, म्हणजे प्रीस्कूलर आणि स्कूलर मध्ये कमी होणार. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज डिपेंड ऑन कॉम्बिनेशन ऑफ इंटरडिपेंडेंट फॅक्टर्स, स्पेशली इन हेरिडिटरी अँड एन्व्हायरमेंट. जसं की आपण बोलतो ना की हेरिडिटरी म्हणजे जेनेटिक आणि एन्व्हायरमेंट, लाईक आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपण किती वर्क करतो, फूड कोणतं कन्झ्युम करतो. ओके, त्यानंतर आहे स्टेज 4. स्टेज 4 मध्ये आपण बघणार, स्टेजेस 4 मध्ये ओहम. ज्या वेळेला न्यूनेट किंवा एक फिटस तयार होत असतात तर त्याला 0 to 14 डेज आफ्टर कन्सेप्शन. ओके, त्यानंतर आपण काल बघितलं होतं एम्ब्रिओ, फिटस, न्यूनेट, इन्फन्सी, टॉडलर. ओके, न्यूनेट म्हणजे काय, जो की बर्थ झालाय आणि त्याला बर्थ होऊन 4 वीक झालेले. ओके, त्याला आपण न्यूनेट बोलणार. इन्फन्सी म्हणजे काय, त्याला 1 वर्ष झालेलं आहे त्याच्या लाईफला. ओके, तो 1 वर्षाचा कम्प्लीट झालेला आहे, त्याला आपण बोलणार इन्फन्सी. टॉडलर म्हणजे काय, 1 ते 3 वर्षामध्ये, जो की 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत जो आहे बेबीचा एज, त्याला आपण बोलणार टॉडलर. आणि न्यूबॉर्न म्हणजे जो की रिसेंटली बॉर्न झालेला आहे. ओके, प्रीस्कूलर. आता टॉडलर नंतर येणार प्रीस्कूलर. प्रीस्कूलर मीन्स लाईक दॅट तो लर्न करायला शिकणार काही गोष्टी, जसं की KG1 KG2 त्या टायमिंग पिरियड मध्ये. ओके, मग तो सिमिलर लेवल म्हणजे की जसं तो त्याच्या सिमिलर एज ग्रुप नुसार प्ले करणार. ओके, त्यानंतर आहे स्कूलर. स्कूलर म्हणजे की 6 to 10 इयर्स गर्ल्स और बॉयज साठी 6 to 12 इयर्स. ओके, स्कूलर म्हणजे तो कोऑर्डिनेशन प्ले करणार, म्हणजे ऍट द टाइम सेम एज लेवल नुसार तो कोऑर्डिनेट करून वर्क करणार, स्कूलमध्ये असो किंवा बाहेर कुठे खेळायला गेला असेल त्यावेळेला. ओके, ऍडोलेसंट म्हणजे काय, प्युबर्टी टू अडल्टहुड. ओके, ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी, जसं की 13 इयर्स पासून तर अडल्ट पर्यंत. ओके, हे झाले आपले ऍडोलेसंट. आता आपण बघणार की यामध्ये ग्रोथ कशी होणार त्यांची फिजिकली, अनाटॉमिकली. ओके, जर का आपण बघितलं न्यूनेट मध्ये त्याचं वेट पण इन्क्रीज होणार. ओके, वेट इन्क्रीज होणार. 6 मंथला त्याचं वेट डबल होणार. ओके, 12 मंथ त्याचं वेट डबल होणार. ओके, तिची हाईट पण डबल होणार. ओके, हे एक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे त्यांच्यामध्ये. इन्फन्सी म्हणजे काय, स्माइल करायला लागणार. त्यानंतर एक्सेसिव्ह क्राय, एखादा अनदर पर्सन असला त्याला घाबरणार. ओके, हे त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज किंवा एक माइलस्टोन आपण त्याला बोलतो. ओके, टॉडलर म्हणजे काय, वन हँड मध्ये एखादा स्पून होल्ड करणार, चम्मच होल्ड करणार. ओके, पेन होल्ड करणार. ओके, किंवा ट्रायसायकल चालवणार, म्हणजे 3 पायाची सायकल तो चालवणार. ओके, त्यानंतर आहे प्रीस्कूलर. प्रीस्कूलर म्हणजे काय होणार, तो सिमिलर लेवलला जसं की एक प्ले करणार, तो सिमिलर कोऑर्डिनेशन नुसार. ओके, प्रीस्कूलर नंतर येणार स्कूलर, ऍडोलेसंट. ओके, त्यानंतर आहे की प्युबर्टी एज नुसार आपण कसं, प्युबर्संट म्हणजे प्युबर्टीच्या अगोदर 10 to 12 इयर्स इन फिमेल, मेल म्हणजे 12 to 4 इयर. ओके, 14 इयर्स. त्यानंतर प्युबर्संट म्हणजे की प्युबर्टी आहेत, तर प्युबर्टी किती वर्षापर्यंत होणार, फिमेल म्हणजे 12 to 14 इयर्स आणि मेल चाइल्ड म्हणजे 14 to 16 इयर्स. ओके, त्यानंतर आहे पोस्ट प्युबर्स म्हणजे प्युबर्टीच्या नंतर. ओके, फिमेलची एज असणार 14 to 18 इयर्स, मेलची एज असणार 16 to 20 इयर्स. ओके, त्यानंतर होणार ऍडल्ट. तर त्यामध्ये आपण बघणार आहे स्टेजेस ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, स्टेजेस कोणते, इन्फंट, टॉडलर, प्रीस्कूलर, ग्रेड स्कूलर, टीनएजर्स, यंग अडल्ट, मिडल एज अडल्ट, ओल्डर अडल्ट. ओके, आता यामध्ये असं आहे की
ही एक सायकल आहे सायकोलॉजिकल. ओके. त्यानंतर ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट हे इन्फंट मध्ये होणार. ओके. ट्रस्ट बिल्डअप होणार, मिसट्रस्ट बिल्डअप होणार. ओके. हे होणार इन्फंट मध्ये. टॉडलर मध्ये आहे ऑटोनॉमी वर्सेस सेम. जसं की त्यांना काही चुकी केली तर त्याला सेम कसं आणणार, डाऊट कसं आणणार. ओके. हे त्यामध्ये त्याची ग्रोथ होणार. प्रीस्कूलर म्हणजे इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. तो एखादी गोष्ट करणार, ती गोष्ट चुकीची त्याला सांगितलं तर त्याला गिल्ट फील होणार. ओके. त्यानंतर आहे इंडस्ट्री वर्सेस इन्फेरिटी. हे होणार ग्रेड 1 स्कूलर मध्ये. ओके. टीनेज मध्ये होणार आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन किंवा यंग अडल्ट मध्ये. ओके. आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन म्हणजे कसं, मेलकडे जास्त हे होणार, कारण की मेलला कम्फर्ट हा मेल असणार, फिमेलला कम्फर्ट हा फिमेल असणार. ओके. त्यानंतर इंटिमसी वर्सेस आयसोलेशन. ओके. यंग अडल्ट मध्ये जसं की त्याला कळणार की आता जॉब करायचा आहे किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बघायचं आहे. ओके. हे होणार यंग अडल्ट मध्ये. मिडल एज म्हणजे जनरेटिव्ह वर्सेस स्टॅग्नेशन. ओके. आणि लास्ट वन येणार ओल्डर अडल्ट मध्ये इंटिग्रेटिव्ह वर्सेस डिस्पेअर. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे की ग्रोथ चार्ट मॉनिटरिंग कसं करायचं आहे. ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड ने असा ग्रोथ चार्ट दिला होता की ग्रोथ चार्टला आपण का बोलतो, रोड टू हेल्थ. ओके. ICDS चा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. ओके. गिव्ह द ग्रोथ चार्ट ऑफ नोन एज रोड टू हेल्थ. ओके. त्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की बेबीचं वेट आणि बेबीची हाईट आणि बेबीचं एज ॲज पर एज नुसार प्रॉपर पाहिजे. ओके. इट कंटेन्स वेट फॉर एज ग्रोथ चार्ट बेस्ड ऑन WHO गाईडलाईन. सगळे WHO गाईडलाईन हे सांगितलं होतं की न्यूबॉर्नची एज ही न्यूबॉर्नचं बर्थ हे 2.5 kg पाहिजे, म्हणजे 2500 kg पर्यंत पाहिजे. ज्या वेळेला तो 2500 खाली असेल तर तो झाला प्रीमॅच्युअर बेबी. जर का जास्त असेल तर तो झाला मायक्रोसिफेली, म्हणजे त्याचं हेड किंवा बॉडी शेप जास्त आहे. ओके. त्यानंतर आहे सेपरेट ग्रोथ चार्ट फॉर गर्ल्स अँड बॉय. ओके. पिंक कलरचा ग्रोथ चार्ट हा यूज करतात गर्ल्स मध्ये, आणि बॉयज मध्ये ग्रोथ चार्टचा कलर आहे ब्ल्यू. ओके. हे लक्षात ठेवा. गर्ल्स चार्ट इज विथ पिंक बॉर्डर अँड बॉयज चार्ट इज व्हाईट ब्ल्यू. ओके. मी तुम्हाला आता सांगितलं. इट इज अ फॉर्म बाय जॉईनिंग द प्लॉटेड पॉइंट ऑन ग्रोथ चार्ट. ओके. त्यानंतर तुम्ही हा बघू शकता गर्ल्सचा बर्थ चार्ट आहे टिल 5 years पर्यंत. ओके. आता यामध्ये पण सेम आहे. ग्रीन इज नॉर्मल, येलो हे आहे माइल्ड, आणि ऑरेंज जे आहे ते मॉडरेट टू सिव्हिअर. ओके. ॲज पर त्याच्या एज नुसार. त्यानंतर हा आहे बॉईजचा पण सेम आहे. तर त्यावरती तुम्हाला नेम, एज. ओके. नेम, एज, त्यानंतर बॉडी वेट, हाईट. ओके. ते तुम्हाला मेन्शन करायचं त्यावरती. सेम यामध्ये पण ग्रीन प्लॉट हा आपण यासाठी यूज करतो की नॉर्मल वेट. ओके. नॉर्मल ग्रोथ आहे. येलो, माइल्ड, ऑरेंज, मॉडरेट टू सिव्हिअर. ओके. तर त्यानंतर आपण बघणार आहे की डायरेक्शन ऑफ ग्रोथ, अपवर्ड ग्रोथ कर्व. ग्रोथ पॅटर्न काय असणार आहे, गुड, म्हणजे इंडिकेट ॲड्युकेट वेट गेन फॉर एज ऑफ चाइल्ड. द चाइल्ड इज ग्रोइंग वेल, इज हेल्दी. ओके. अपवर्ड म्हणजे की वरती जाणार, जो वरती जाणारा चार्ट आहे त्याला आपण इंडिकेट करणार की चांगली हेल्थ आहे किंवा चांगली एज आहे. ॲज पर एज नुसार तिची हेल्थ, तिची हाईट चांगली आहे, तो प्रॉपरली ग्रोथ होतोय. ओके. तिची प्रॉपरली ग्रोथ आहे. फ्लॅट ग्रोथ कर्व म्हणजे की डेंजरस आहे. जसे की माइल्ड, जसे की त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतात किंवा त्याला एखादी डिफॉर्मिटी असू शकते. ओके. मग त्यामध्ये काय बोललेलं आहे, इंडिकेट द चाइल्ड हॅज नॉट गेन वेट, इज नॉट ग्रोइंग ॲड्युकेटली. ओके. जर का चाइल्डचं वेट जर का गेन होत नसेल तर त्याची हाईट सुद्धा वाढणार नाही. आणि जर का त्याची हाईटने वाढली, फक्त वेट गेन झालं, तर ओबेसिटी म्हणजे जाडेपणा, लठ्ठपणा येऊ शकतो. ओके. दिस इज कॉल्ड स्टॅग्नेशन. ओके. दिस चाइल्ड नीड अटेन्शन बाय मदर अँड ओके. सो the child need attention by the mother. Okay. this need to be investigated. Okay. मदरला सांगायचंय की चाइल्ड कडे अटेन्शन करायचंय तुम्हाला. का? कारण की इन्व्हेस्टिगेट करतो आपण, कारण की ऑल बॉडी वेट, त्यानंतर चाइल्डचं फूड, हे आपण कोणाला विचारणार, मदरला. ओके.
त्यानंतर आहे की डाऊनवर्ड ग्रोथ कर्व. ओके, डाऊनवर्ड मीन्स लाईक व्हेरी डेंजरस. मी बोललो ना गुड. ओके, डेंजरस मीन्स लाईक माइल्ड टू मॉडरेट आणि व्हेरी डेंजरस मीन्स लाईक सिव्हिअर. ओके, इंडिकेट लॉस ऑफ वेट, द चाइल्ड रिक्वायर्ड इमिडिएट रेफरल अँड हेल्थ केअर. ओके, त्या ठिकाणी त्याला हेल्थ केअर सिस्टीम म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट त्याला ऍडवाइस करायची की तुम्ही जा त्या ठिकाणी. ओके, का? कारण की डेंजरस आहे. कारण की जर का बेबी वेट आणि एज आणि त्याची हाईट आज पर कंपॅरिझन मध्ये नसली तर समजून घ्यायचं की तुम्ही डाऊनवर्ड ग्रोथ चार्ट मध्ये नोट डाऊन करताय आणि ते व्हेरी डेंजरस आहे. ओके, तर त्यानंतर आपण बघू ऍस्पेक्ट काय आहे. ओके, पर्सनल मोटर. ओके, द फिजिकल ऍस्पेक्ट ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट इंक्लुडिंग न्यूट्रिशन, स्लीप, एक्सरसाइज, मूवमेंट, फिजिकल वेलनेस, कन्सिस्ट ऑफ फिजिकल हेल्थ, नीड फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटी, हेल्दी फूड, स्लीप and the ability to handle stress, prevent sickness, disease. ओके, तर आता यामध्ये आपण बघणार आहे पर्सनल. आता आपण बघू न्यूबॉर्न मध्ये. न्यूबॉर्न मध्ये हे तर बघता येणार नाही आपल्याला. आपण बघू इन्फंट, टॉडलर, प्रीस्कूलर, स्कूलर. आता त्यामध्ये टॉडलर मध्ये काय होणार, तो विनिंग करणार, तो सॉलिड फ्लूड जसे की चपाती, भाजी, अजून कडधान्य हे खाण्यास सुरुवात करणार. ओके, कारण की त्याला दात येणार. दात येण्यानंतर तो प्रॉपरली तिचं अन्न जे आहे तो चावून खाऊ शकतो. ओके, त्यानंतर त्याला न्यूट्रिशन प्रॉपरली भेटणार. ओके, त्यानंतर त्याची स्लीप, एक्सरसाइज किंवा मुवमेंट हे प्रॉपरली होणार कारण की तो खेळणार, जास्त फ्रेंड सर्कल पण जास्त इन्व्हॉल्व्ह होणार. ओके, त्यामुळे त्याची फिजिकल हेल्थ पण चांगली असणार. ओके, त्यानंतर त्याला हेल्दी फूड पण प्रोव्हाइड होणार, तो झोप पण चांगली येणार, ॲबिलिटी टू हँडल स्ट्रेस. ओके, प्रिव्हेंट सिकनेस. ना आपण त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रिव्हेंट सिकनेस. त्याला आपण ज्या पण काही आजार आहे त्यापासून त्याला प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, साऊंड माइंड अँड लाईक अ फिजिकल वेलनेस. ओके, तर यालाच आपण बोलणार की फिजिकल वेलनेस आहे इन टॉडलर. सेम आहे प्रीस्कूलर मध्ये. प्रीस्कूलर मध्ये पण काय करणार, तो कोऑपरेटिव्ह इन्व्हॉल्वमेंट असणार तिचं ऑल फ्रेंड ग्रुप मध्ये, प्रॉपरली स्लीप असणार, प्रॉपरली प्ले करणार, तो कोऑपरेटिव्ह फ्रेंड सर्कल मध्ये प्ले करणार. ओके, ट्रायसायकल, बायसायकल. ओके, त्यानंतर मुवमेंट होणार तिची प्रॉपरली, ऍक्टिव्हिटी पण होणार, तो हेल्दी फूड खाणार जसं की मिड डे मील प्रोग्राम स्कूलमध्ये पण प्रोव्हाइड होणार त्याला. ओके, हे झाले प्रीस्कूलर. सेम ॲज लाईक स्कूलर म्हणजे पण फिजिकल हेल्थ त्याची इम्प्रूव्ह होणार कारण की तो तिचं बॉडी वेट एज इन्क्रीज होणार. ओके, त्यानंतर त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड होणार. ओके, त्यानंतर त्याला स्लीप पण चांगली येणार. ओके, तर ह्या झाल्या पर्सनल. आता मोटर म्हणजे काय, जसं की मोटर ऍक्टिव्हिटी कशी होती आपली, हे तर झालं आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी लाईक. मोटर ऍक्टिव्हिटी म्हणजे ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, जसं की माइलस्टोन असणार. माइलस्टोन म्हणजे कसं, पेंट होल्ड करणे, ट्रायसायकल चालवणे, ओके, स्नीजिंग करणे, ह्या ऍक्टिव्हिटी झाल्या. ओके, तर यामध्ये काय सांगितलंय की ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट इज रॅपिड ड्युरिंग अर्ली चाइल्डहुड, ड्युरिंग मिडल चाइल्डहुड, चाइल्ड कंटिन्यू टू डेव्हलप ग्रॉस अँड फाईन मोटर ऍक्टिव्हिटी. ओके, जसं की 2 फिंगर मध्ये होल्ड करणे एक पिन पॉइंट ऑब्जेक्ट. ओके, या झाल्या मोटर ऍक्टिव्हिटी त्याचं. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेशन, मसल कोऑर्डिनेशन करणे. ओके, त्यानंतर आहे सोशल आणि लँग्वेज. सोशल म्हणजे कसं, सोशल डेव्हलपमेंट होणार, जसं की फॅमिली इन्व्हॉल्वमेंट होणार, सोशलॉजी इन्व्हॉल्वमेंट होणार, फ्रेंड सर्कल इन्व्हॉल्वमेंट होणार. ओके, सायकोलॉजिकल अँड कल्चरल वेलबिंग. ओके, सम ऑल्सो बिलीव्ह दॅट इज सोशल ग्रोथ लीड्स टू इम्प्रुव्हमेंट इन सोशल क्वालिटी. असं म्हणलं जातं की सोशल जी ग्रोथ आहे, जसं की समाजामध्ये ग्रोथ होते, ती इम्प्रुव्हमेंट होते आपल्या सोशल लाईफ मध्ये. ओके, इन विच टर्न टू प्रमोट सोशल इन सोसायटी. त्यानंतर तो सोसायटीमध्ये कसं राहायचं, कसं नाही, लोकांपुढे कसं वागायचं. ओके, हे झालं त्याची सोशल लाईफ. लँग्वेज म्हणजे कसं, लँग्वेज म्हणजे तू जस्ट नॉर्मली फर्स्ट वन स्टार्ट करणार, वन वर्ड स्टार्ट करणार, त्यानंतर रॅन्डमली मुवमेंट करणार, तो रॅन्डमली वर्ड बोलणार. ओके, त्यानंतर तो फ्लुएन्सी बोलणार 3 इयर्स पर्यंत. ओके, आता यामध्ये आपण बघतो की इट इज अ कंटिन्युअस डेव्हलप रॅपिडली अँड चिल्ड्रन बिंग टू ॲक्वायर कॉम्प्लेक्स ग्रामर. ओके, दॅट शो अंडरस्टँडिंग इन intricate linguistic features such as ability to switch the position of word in sentence throughout the process of. Okay,
ऑफ सिंथेटिक डेव्हलपमेंट चिल्ड्रन ॲक्वायर अँड डेव्हलप क्वेश्चन स्ट्रक्चर. ओके, यामध्ये काय होणार, लँग्वेज डेव्हलपमेंट होणार, वन वर्ड पासून तर स्पीच पर्यंत कशी डेव्हलप होणार. ओके, हे यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण बघितले. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन मध्ये विचारतात. डेव्हलप फॉलो ॲज अ पॅटर्न. डेव्हलपमेंट हे काय, एक पॅटर्न आहे, जसे की माझ्या एज नुसार फॉलो होणार. ओके, या एज पर्टिक्युलर एज मध्ये पर्टिक्युलर ग्रोथ फॉलो होणार, डेव्हलपमेंट होणार. ओके, डेव्हलपमेंट प्रोसीड फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. ओके, स्मॉल एज ग्रुप पासून तर ॲडल्टहुड पर्यंत, त्यानंतर जेडियाट्रिक पर्यंत, ओल्ड एज पर्यंत. ओके, एक डेव्हलपमेंट प्रोसीड आहे जनरल टू स्पेसिफिक. डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ओके, कंटिन्युअस प्रोसेस आहे, हे पुढे लवकर थांबत नाही. प्रत्येक बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होते, ऑल पर्सनमध्ये डेव्हलपमेंट होते. ओके, डेव्हलपमेंट इज प्रेडिक्टेबल. ग्रोथ इज अ कॉम्प्लेक्स. ओके, त्यांनी सांगितले की ग्रोथ ही कॉम्प्लेक्स आहे आपली, की इम्प्रूव्ह होणे, वाढत जाणे, एका टाइम नंतर चेंज होत जाणे. ओके, डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ ग्रोथ डेव्हलप ॲट डिफरंट रेट्स. ओके, जसं की डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ ग्रोथ डेव्हलपमेंट इन डिफरंट रेट. जसं की एक एज आहे, इन्फंट आहे किंवा टॉडलर आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे, 1 वर्षाचा मुलगा आहे, त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. ओके, 3 वर्षाचा मुलगा हा सायकल चालू शकतो 3 पायाची, 1 वर्षाचा मुलगा हा स्टँड करू शकतो. ओके, विथ सपोर्ट. त्यानंतर आहे मोस्ट ट्रेड्स आर कोरिलेटेड इन डेव्हलपमेंट. ओके, ट्रेड फॉलो होतो, जसं की आपण बघितलं जेनेटिकल, हेरिडिटरी. ओके, ॲज लाईक दॅट. ग्रोथ इज अ बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. जसं की ग्रोथ ही शारीरिक म्हणजे शरीराने पण वाढते, तसेच आपल्या मेंटल हेल्थने पण ग्रोथ वाढते. ओके, देअर आर अ वाईड इंडिव्हिज्युअल डिफरंट इन ग्रोथ. ओके, प्रत्येकामध्ये ग्रोथ ही प्रत्येक डिफरंट होणार. ओके, त्यानंतर आहे ग्रोथ इज अ प्रोडक्ट ऑफ इंटरॅक्शन ऑफ ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. जसं की आपण बघितलं, प्रत्येकाचा बॉडी शेप वेगळा आहे. ओके, प्रत्येकाचा फेस कलर वेगळा आहे, प्रत्येकाचे डोळे, नाक, कान हे टोटली डिफरंट आहे. तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये पण तेच सांगितलेलं आहे की एक प्रोडक्टिव्ह इंटरॅक्शन आहे. जसं की एक आपण बोलतो ना, स्माइल करून बोलणे, रागात बोलणे. ओके, स्ट्रेस मध्ये बोलणे, ब्लंट होऊन बोलणे. ओके, आता यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे इमेजेस आहे, जसे की इंटरॅक्शन करणे, कोणी स्माइल देऊन इंटरॅक्शन करतो, कोणी रागात इंटरॅक्शन करतो, किंवा कोणी डोळे फाडून इंटरॅक्शन करतो. ओके, आता आपण बघू फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हे फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये. ओके, हेरिडिटरी फॅक्टर, जेंडर, पॉप्युलेशन, रेस. पर्सनल फॅक्टर जसं की मॅटर्नल मालन्यूट्रिशन, मॅटर्नल इन्फेक्शन, मॅटर्नल इलनेस, मॅटर्नल सबस्टन्स अब्यूज. ओके, आता आपण बघू हेरिडिटरी फॅक्टर, जसं की लाईक आपल्या जेनेटिकली हाईट ग्रो असली तर आपली हाईट ग्रो होणार. ओके, जसं की जेंडर जसं की मेल फिमेल, फिमेलची हाईट ही थोडी कमी असते मेलपेक्षा, मेलची हाईट थोडी जास्त असते. ओके, त्यानंतर पॉप्युलेशन डिपेंड करतं पॉप्युलेशन. आता आपण बघितलं आफ्रिकन लोकांची हाईट आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही जास्त राहते इंडियन पीपलपेक्षा. ओके, त्यानंतर झालं रेस. ओके, त्यानंतर आहे प्रिनेटल फॅक्टर. प्रिनेटल फॅक्टर म्हणजे काय, जे मदर थ्रू होतात, म्हणजे की ज्यावेळेला मदर प्रेग्नेंट आहे, मदर प्रेग्नेंट झाल्यानंतर कोणते होणार, प्रेग्नेंट होण्याच्या अगोदरचे फॅक्टर. जसं की मॅटर्नल मालन्यूट्रिशन, मदरचं वेट हे कमी आहे, जे की नॉर्मल वेट पाहिजेत बाळाला जन्म देण्यासाठी, ते कमी आहे, त्याच्यामुळे पण हे फॅक्टर्स अफेक्ट होऊ शकतात बेबीवर. किंवा बेबी बॉर्न झाला, बेबीचं वेट पण कमी असणार. ओके, मॅटर्नल इन्फेक्शन जसं की रुबेला, मम्स, स्किन डिसीजेस झाला. ओके, त्यानंतर HIV झाला, हे काय होणार, हे अफेक्ट करणार बेबीच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे मॅटर्नल इलनेस, जसं की आपण हायपरटेन्शन आहे, डायबिटीस मलायटिस आहे. ओके, एनी कोणती पण इलनेस आहे किंवा कोणती पण डिसीज आहे, ती काय करणार, मॅटर्नलची अफेक्ट करणार चाइल्डवर किंवा चाइल्डच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवर. मॅटर्नल सबस्टन्स अब्यूज, जसं की कोणती आई सिगरेट पिते किंवा दारू पिते, तर त्यामुळे काय होणार, फिटल सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर होणार, म्हणजे की बाळावर अफेक्ट होऊ शकतो त्याचा. ओके,
का? तिची ग्रोथ पण प्रॉपर होणार नाही, त्याला मेंटल रिटार्डेशन होणार, मेंटल पण हेल्थची प्रॉपर डेव्हलप होणार नाही. ओके. त्यानंतर आपण 6 नंबरला बघू पोस्ट नेटल, म्हणजे की जन्म झाल्यानंतर कोणतं कोणतं. त्यानंतर आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मध्ये आपण बघू की कोणते कोणते बेबी हे जेवण, कोणते कोणते चाइल्डला जेवण भेटत नाही 2 टाइमला, त्यामुळे काय होणार, त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अफेक्ट होणार. चाइल्डहुड इलनेस, लहानपणापासूनच आजार आहेत किंवा लहानपणापासूनच त्यांना डिसिजेस झालेला आहे, त्यांच्यावर पण अफेक्ट होऊ शकतो. ग्रोथ पोटेन्शियल, त्यांची प्रॉपर ग्रोथ पोटेन्शियल होत नाही. ओके. कल्चरल इन्फ्लुएन्सेस, समजा काही कल्चरल असतात, जसे की आपण बोलतो की एक बाबा आहे, बाबाजवळ गेल्यानंतर ग्रोथ होणार, किंवा ते आपण गोळी जडीबुटी खाल्ल्यानंतर आपली ग्रोथ वाढू शकते. ओके. हे झाले कल्चरल इन्फ्लुएन्समुळे पण आपला अफेक्ट होऊ शकतो. सोशो इकॉनॉमिक, म्हणजे की जसं की जे गरीब लोक असतात, ज्यांना 2 टाइमचं जेवण भेटत नाही किंवा ते कुठेही राहतात, त्यांच्या पण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवर अफेक्ट होऊ शकतो चाइल्डच्या. त्यानंतर फिजिकल एन्व्हायरमेंट, डिपेंड करतं फिजिकल एन्व्हायरमेंट कशी आहे, तुम्हाला प्रॉपर लाईट भेटते का, प्रॉपर ऑक्सिजन भेटतो का. ओके. तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे सराउंडिंग. ओके. ते दूषित एन्व्हायरमेंट असलं तर तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार नाही, तुम्हाला मेंटल स्ट्रेस होणार किंवा तुमच्या अफेक्ट बॉडीवर पण अफेक्ट होणार, तुम्ही आजारी पडणार. ओके. सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट, म्हणजे की स्ट्रेस, जसं की आपण बोलतो घरामध्ये चिडचिड वातावरण आहे किंवा मारहाणीचं आहे, किंवा आपण लहान मुलाला मारलं तर त्यामुळे काय होणार, त्यांची सायकोलॉजिकल मेंटली ते अफेक्ट होणार. मग अफेक्ट झाल्यामुळे काय होणार, त्यांची ग्रोथ त्या टाइम पिरियडमध्ये वाढणार नाही. प्ले अँड एक्सरसाइज, एखादा छोटा मुलगा आहे, तो खेळतच नसला, फक्त मोबाईल बघत बसणार. ओके. तर त्यामुळे काय होणार, तिच्या ग्रोथवर अफेक्ट होणार. त्यानंतर आहे क्लायमेट, एज्युकेशनल फॅक्टर. ओके. हे सगळे फॅक्टर्स आहे जे की आपल्या विचार होऊ शकतात. ओके. सो यापर्यंत आपण बघितलंय सर्व. तर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर खाली मेसेज करा. आपण एक लास्ट रिव्हिजन घेऊ की आपण आतापर्यंत काय बघितले. ओके. सगळ्यात अगोदर आपण बघितलंय की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्यानंतर कोणामध्ये किती ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. ओके. त्यानंतर इम्पॉर्टन्स काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे, इम्पॉर्टन्स नंतर आपण बघितलं होतं गाईडलाईन पॅरेंट्स अँड केअर गिव्हर्स. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं त्या. त्यानंतर स्टेजेस, न्यूनेट, न्यूबॉर्न, इन्फंट, टॉडलर, प्रीस्कूलर, स्कूलर. त्यानंतर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, इन्फंट, टॉडलर, प्रीस्कूलर, कोणत्या एजनुसार कोणतं डेव्हलपमेंट होणार. ओके. ग्रोथ चार्ट मॉनिटरिंग. पिंक हा चार्ट आपण यूज करतो गर्ल्ससाठी आणि ब्ल्यू हा चार्ट यूज करतो आपण बॉईजसाठी ग्रोथ प्लॉट करण्यासाठी. ओके. त्यानंतर ग्रोथ पॅटर्न, गुड, डेंजरस, व्हेरी डेंजरस. ओके. ऍस्पेक्ट बघितले आपण, पर्सनल, मोटर, सोशल, लँग्वेज. त्यानंतर प्रिन्सिपल. ओके. तर ह्या ठिकाणी आपलं लेक्चर संपले आज.